एक गृहिणी या नात्यानं घरची सगळी जबाबदारी आपण सांभाळत असतो. हे करत असताना एका स्त्रीला साऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. स्वयंपाक करण्यापासून घराची स्वच्छता, मुलांचा अभ्यास, ज्येष्ठांची काळजी, ह्या सगळ्या गोष्टी करताना ती तिचे छंदही जोपासते आणि मग त्या छंदाचं व्यवसायात कधी रूपांतर होतं हे तिचं तिलाच कळत नाही. तर आज आपण अशाच एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. त्या आहेत भावना डगवार आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या व्यवसायाविषयी. तेव्हा त्यांचं स्वागत करूया. नमस्कार भावनाताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. धन्यवाद. भावनाताई, प्रत्येक स्त्रीला कधीतरी वेगळ्या वाटेनं जावंच लागतं किंवा ती तो पर्याय आपल्या आवडीनं निवडत असते. तर हा पर्याय तुम्ही सुद्धा निवडलेला आहे आणि एका वेगळ्या वाटेनं तुम्ही चालला आहात. म्हणजेच काय तर तुम्ही एका रेस्टॉरंटची निर्मिती केली आणि त्यामध्ये तुम्ही काम करता आहात. तर ही वाट तुम्हाला कशी काय निवडावीशी वाटली सांगा ना. ताई, मी एमफिल केलं आहे पीस अँड नॉन व्हायलन्समध्ये आणि 17 वर्ष मी नोकरी केली आहे. एका 5 युनिटचं व्यवस्थापन माझ्याकडे होतं. अच्छा. आणि ते करत असताना मला नेहमी वाटायचं की मी सक्षम आहे की मी अजून काही लोकांना रोजगार देऊ शकते. मग मला वाटलं की जर आपण स्वतः काही करून दुसऱ्यांना रोजगार देण्यास जर सक्षम आहे तर मग आपण नोकरी न करता उद्योगाकडे वळायला पाहिजे. आणि मला पहिलेपासूनच स्वयंपाकाची आवड होती. वेगवेगळ्या भाज्या करून बघणे. शिक्षण घेतानाही मला तो एक कॉन्फिडन्स होता की मी 50 लोकांची पण भाजी मी करून बघायचा प्रयत्न करायचे. एखादा घरगुती कार्यक्रम जर असला कुणाकडे तर मग मला स्वतःचे कपडे शिवायची पण आवड होती. माझ्याकडे 2 ऑप्शन होते, एक तर बुटीक नाहीतर मग रेस्टॉरंट. तर बुटीकसाठी मला प्रॉपर लोकेशन आणि प्रॉपर जागा नाही अवेलेबल झाली, म्हणून मग मी रेस्टॉरंटचा विचार केला आणि जॉब सोडून रेस्टॉरंट सुरू करायचा निर्णय घेतला. आणि एक असं व्हायचं, रेस्टॉरंटचा निर्णय घेण्यामागे एक आणखी कारण असं होतं की बरेचदा प्रवास करताना नागपूर वर्धा जाताना मला खूप वेळा असं आढळलं की आम्ही भूक लागली म्हणून कुठे खायला उतरायचो आणि सगळे खायचे पण मला इच्छा नाही व्हायची, कारण मला प्रॉपर क्लिनिंग नाही वाटायचं आणि मग मी तसेच राहून जायचे. बरेचदा त्यानंतरही लेकरं लहान असतानाही आम्ही कधी रेस्टॉरंटमध्ये गेलो तर जेवण करताना ते मेनू कार्ड, त्यांची ती सगळे रेट, हे सगळं बघून पोट भरलं नाही तरी पण मी म्हणायची की नाही आता माझं झालं. कारण मला हे जाणवायचं की स्त्रिया त्या मेनू कार्डकडे आणि त्या रेटकडे बघूनच जेवतात, कारण त्यांना त्यांच्या मागे सगळं महिनाभराचं बजेट असतं घर चालवण्याचं. तर मला कुठेतरी असं मनात होतं की आपण एक असं रेस्टॉरंट सुरू करायचं की जे पॉकेट फ्रेंडली असेल आणि सर्वसाधारण व्यक्तीला पण तिथे जाताना फार विचार करायची गरज पडणार नाही आणि ज्यात स्वच्छता फार महत्वाचा विषय राहील. हो ना. त्यामुळे मग मी रेस्टॉरंट सुरू करण्याचं ठरवलं. खूप छान. मग ह्यामध्ये तुम्ही कशी काय सुरुवात कुठून केली? म्हणजे सुरुवात अशी झाली ती की पहिले तर घरच्यांना थोडं तयार करावं लागलं, कारण मी जी नोकरी करायची त्या नोकरीमध्ये रिस्पेक्ट पण होता आणि एक सॅलरी पण व्यवस्थित होती आणि सेफ जॉब होता. हो ना. तर तो सोडायसाठी घरच्यांना थोडं तयार करावं लागलं. आणि माझे हसबंड प्रोडक्शन इंजिनियर आहेत, त्यामुळे रेस्टॉरंटचा त्यांचा काही एक संबंधच नव्हता. त्यांना त्यातलं काही नॉलेज पण नव्हतं आणि आवड पण नव्हती. तर त्यांना तयार केलं. त्यानंतर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट जास्ती करणं म्हणजे थोडं रिस्क वाटायची. जरी आवड होती तरी व्यवसायात माझं ते पहिलं पाऊल होतं. म्हणून मग आम्ही एक रेंटची जागा घेतली आणि घरचीच भांडीकुंडी नेली जेवढी शक्य होती ती आणि सुरुवात केली. पण कधीही अपेक्षित नव्हतं तेवढा चांगला रिस्पॉन्स आम्हाला अगदी 1.5 महिन्यात मिळाला. आणि मग आम्ही सुरुवात तशी केली आणि हळूहळू त्याला मग वाढवलं. खूप छान भावनाताई. आणि खरंच आहे, आपला जो छंद आहे, आपली जी आवड आहे, त्याचं जेव्हा व्यवसायात रूपांतर होतं तेव्हा एक वेगळा आनंद आपल्यामध्ये असतो आणि वेगळा उत्साह पण असतो त्यासाठी. मग तुम्ही हे सगळं करताना तुमच्या घरच्यांचा तुम्हाला कसा काय सपोर्ट मिळाला? घरच्यांचा मला भरपूर सपोर्ट मिळाला. मुलं माझी शिकतात. एक बीटेक करतो, दुसरा आता पॉलीला आहे. जेव्हा सुरू केलं तेव्हा तर तो 8व्या वर्गात होता. पण माझ्या हसबंडने पण मला खूप मदत केली त्यात. त्यांना जे जे काम सांभाळता आलं रेस्टॉरंटचं ते त्यांनी सांभाळलं. किचन फक्त 100% मी सांभाळलं, कारण त्यात माहिती असणारे असे कोणी माझ्याकडे जवळचे नव्हते. पण माझं बघून जो माझा मुलगा बीटेक करतोय
तो कुकिंग शिकला. वा वा. आणि आता मी जर नसले तर तो पूर्ण किचन, म्हणजे आज मी तुमच्यासोबत बोलते इथे आहे तेव्हा किचन तो सांभाळतोय. खूप छान गोष्ट आहे ही, कारण आजकाल मुलांना सगळ्या गोष्टी यायला पाहिजे असं आपण म्हणतो आणि मुलांना मुलींच्या बरोबरीने सगळ्या गोष्टी आपण शिकवत पण असतो. तर तुम्ही म्हणालात की सुरुवातीला स्वच्छतेबद्दल मी जरा काळजी घेते, तर तुम्ही कशा पद्धतीची स्वच्छता ठेवताय सांगा. आम्ही आमचं किचनचा ओटा जो आहे तो दररोज क्लोजिंगच्या वेळेस पूर्ण स्वच्छ करतो, अगदी त्या ओट्याच्या भिंतींपासनं. आणि सकाळी पण ते, त्यातल्या त्यात आमचा फ्रीज जो आहे तो पण दररोज सकाळी क्लीन होतो आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही त्यात काही ठेवतो. फ्रीजमध्ये आम्ही कुठलीही वस्तू ही 2 दिवसाच्या वर ठेवत नाही. आम्ही तेवढंच बनवतो रॉ मटेरियल पण की जेवढ्याचा आपल्याला आज बनवल्याचा फार तर उद्या उपयोग होईल, त्यापेक्षा जास्ती. त्यामुळे आणि आमच्याकडे फूडचे जे फूड इन्स्पेक्टर पण येतात तर त्यांना पण ती स्वच्छता आणि ते सगळं पाहून ते फार हे करत नाही. त्यांनाही असं वाटतं की एक लेडीज जेव्हा किचनमध्ये आहे तेव्हा, आणि ओपन किचन आहे आमचं, त्यामुळे काय आहे तो सीन बाहेरूनच दिसतो. अगदीच 100% ओपन किचन आहे. आणि मग तुम्ही ज्या भाज्या वगैरे वापरता मग त्या कोणत्या पद्धतीने आणता, कुठून आणता? भाजीपाला तर आम्ही तसं ऑर्गॅनिक यूज करायचं असं मला होतं एक कन्सेप्ट डोक्यात, पण नाही पॉसिबल होत 100%, कारण सगळ्या गोष्टी ऑलवेज अवेलेबल नसतात. तसं आमच्याकडे शेती आहे त्यामुळे धान्य तर आम्ही शेतीतलं वापरतो आमच्या, आणि आमचा गहू डाळ हे आमच्या शेतीतलं असतं आणि हे ऑर्गॅनिक आहे. याला आम्ही, पण भाजीपाला आम्हाला मंडीतून आणावा लागतो. तो आणल्यावर आम्ही त्याला स्वच्छ धुवून कोरडं करून मग प्लास्टिकच्या डब्यांमध्ये फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्यानंतर गरजेप्रमाणे त्याचा उपयोग करतो. अच्छा. मग बरेच ग्राहक येत असतील ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आवडतात, तर त्या प्रकारचे पदार्थ तुम्ही बनवता का? म्हणजे ग्राहकांचं समाधान होतं का मग? हो, ऍक्च्युली माझा प्रयत्न असतो की स्वयंपाकामध्ये सर्व प्रकारचे तृणधान्य आणि कडधान्यांचा उपयोग झाला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आम्ही मेनू कार्ड पण तसं डिझाईन केलंय. एक आमच्याकडे मिसळीचा पराठा आहे, त्यामध्ये आम्ही पूर्ण 11 प्रकारची धान्य आणि कडधान्याचा उपयोग करतो. आणि बाजऱ्याची भाकर पण आमच्याकडे असते, ज्वारीची भाकर पण असते. ऍक्च्युली ग्राहकाचं समाधान म्हणजे पूर्ण कुटुंबाचं समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही मेन्यू डिझाईन केलाय. कारण लहान मुलं असतात तर त्यांना काहीतरी चायनीज खायचं असतं, मग मोठ्यांना थोड्या फॅन्सी भाज्या, आणि त्याहीपेक्षा जे वयोवृद्ध आहे त्यांना भाकर वगैरे हलकं पचणारं असं अन्न खायचं असतं. तर मेनू त्यानुसारच आम्ही डिसाईड केलंय की एक कुटुंब जर बसलं तर त्यांना आपण सगळं कुटुंबाला लागणारं, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने लागणारं फूड प्रोव्हाइड करू शकू. अच्छा, खूप छान. म्हणजे तुम्ही सगळ्यांचा विचार करून जे काही पदार्थांचं मेनू आहे ते बरोबर तयार केलेले आहेत. आणि इथे मला एक गोष्ट खूप सांगावी वाटते की आमचं रेस्टॉरंट सुरू करून अगदी 2-2.5 महिन्यांमध्ये लॉकडाऊन झालं, पहिलं लॉकडाऊन. आणि त्यात जे हॉस्पिटलचे डॉक्टर्स होते ते सगळे कामावर होते, तेव्हा कोणालाही सुट्टी अलाउड नव्हती आणि त्यांच्या जेवणाचा फार मोठा प्रश्न होता. पण 1 महिना लॉकडाऊनमध्ये आम्ही बंद ठेवलं आणि सगळ्या परिस्थितीचा एक अंदाज घेऊन मग आम्ही गव्हर्नमेंटनी त्यावेळेस लोकांच्या सुरक्षितेसाठी म्हणून किंवा जी काही निर्बंध लावले होते किंवा ज्या नियमांमध्ये बसून काम करायची अनुमती त्यांनी दिली होती त्यानुसार आम्ही रेस्टॉरंट सुरू केलं महिनाभरात. आणि आम्ही सगळ्या डॉक्टर्स लोकांना पार्सल सुविधा सुरू केली. आणि तेव्हा दूरचे जे एम्प्लॉई आहे ते आपापल्या गावाला चालले गेलेले होते. तर माझ्या मुलांनी स्वतः कोरोना वॉर्डामध्ये डिलिव्हरी दिली. आणि त्यानंतर नेक्स्ट दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये पण आम्ही आमचं रेस्टॉरंट सुरू ठेवलं. सगळ्या नियमांना पालन करून आम्ही रेस्टॉरंट सुरू ठेवलं आणि पार्सल सुविधा आम्ही सुरू केली. अच्छा, मग तुम्ही इतके वेगवेगळे पदार्थ तयार करता, तर एखाद्या चांगल्या पदार्थाची रेसिपी तुम्ही सांगू शकाल का आमच्या मैत्रिणींना? पुरणपोळीची रेसिपी मी तुम्हाला, तसं मला वाटतं की प्रत्येकच गृहिणीला माहित असेल कारण घरोघरी पुरणपोळी बनते. पण आता स्त्रियांचा व्याप वाढलाय, ज्या नोकरीवर कामावर जाणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना नाही शक्य होत, त्यामुळे मग आमच्या इथून पुरणपोळी लोक घेऊन जातात. मी पुरणपोळीचं तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते. जी आपली चण्याची डाळ असते त्याची आम्ही पुरणपोळी बनवतोय. तर ती डाळ शिजवायची, शिजवल्यानंतर तिला चांगलं मऊ शिजवायची, मऊ शिजवली की तिला वाटून घ्यायची आणि त्यानंतर जसं आपण पेढा घोटतो ना तसं साखर घालून त्याला पेढ्यासारखं छान शिजू द्यायचं. आणि मग ती शिजली की त्याच्यामध्ये
इलायची आणि जायफळची पावडर चांगला टेस्ट येईल या प्रमाणात घालायची. कणकेमध्ये थोडंसं काही प्रमाणामध्ये रवा मिसळून मऊ बनवलेल्या कणकीच्या गोळ्यामध्ये पातळ पाटी लाटून तो स्टफ भरायचा आणि ती पुरणपोळी खूप चवदार लागेल. म्हणजे मला असं वाटतं की पुरणपोळी ही एक ट्रॅडिशनल डिश होती आणि ती प्रौढांपर्यंतच राहिलेली होती. आजच्या तरुणाला त्याचा गंध नव्हता. मधल्या पिरियडमध्ये ती स्थिती होती. पण पुरणपोळीवर काम केल्यापासून मला असं वाटतं की तरुणांना आवडायला लागली आहे. कारण आमच्याकडे जेवढेही टेबल लागतात, तरुणांचे असो म्हाताऱ्यांचे असो, सगळे कमीत कमी जेवणाच्या शेवटाला 1-2 पुरणपोळी तर घेतातच, आवर्जून घेतात. खूप छान. म्हणजे तुम्हाला रोजच पुरण बनवावं लागत असेल? हो, दररोज आम्ही पुरण बनवतो. आणि ह्याच्या पुढे कदाचित महिना लागेल मला. 1 महिन्यानंतर आम्ही पुरणपोळीमध्ये अजून बदल करणार आहोत. आणि ते असे असणार आहे की ते लहान मुलांना पण चॉकलेट पुरणपोळी आम्हाला देता आली पाहिजे. ज्यांना ड्रायफ्रुट्स खायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही ड्रायफ्रुट्सची पुरणपोळी देणार, तिळगुळाची देणार, खोव्याची आम्ही देतोच आहे हल्ली. तर मला आता पुढे त्यावर पण काम करायचंय. वा वा, खूप छान. आणि भावनाताई, या व्यवसायामध्ये बहुतेक स्त्रिया फार कमी जातात. तशी स्वयंपाकाची आवड प्रत्येक स्त्रीला असते. ती बऱ्याच घरी स्वयंपाकाची कामंही करते किंवा इतरही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांमध्ये पण आज स्त्री गेलेली आहे या क्षेत्रामध्ये. पण रेस्टॉरंट हा जरा वेगळा विषय झाला, तर इथे तुम्हाला एक स्त्री म्हणून काही वेगळा अनुभव आला का? थोडासा त्रास होतो सुरुवातीला, पण नंतर नाही होतो. कारण लोकांना पण कळतं की आपण कुठल्या प्रकारचं काम करतोय, तर लोक आपल्याला तसा प्रतिसाद देतात. आणि स्त्रियांना कामावर घेताना मला थोडी अडचण अशी आली, कारण रेस्टॉरंट म्हटलं की ते 11 वाजेपर्यंत चालतं. आणि एका स्त्रीला घरचं सांभाळून 11 वाजेपर्यंत काम करणं शक्य नसतं. पण थोडा सुरुवातीला खूप त्रास झाला. मला स्वतःलाच भांडी कुंडी घासणं सगळं करावं लागलं. पण जेव्हा लोकांना एक विश्वास येतो की नाही, हे एक चांगलं रेस्टॉरंट आहे आणि एक लेडीजच ते सांभाळतेय, तर त्यामुळे आपल्यासोबत स्त्रिया जुळतात. आणि आपल्याकडे येणारा ग्राहक वर्ग पण हा चांगलाच असतो, निश्चित चांगला असतो. कारण त्यांना माहिती असतं की नाही, इथे स्त्रिया, कारण माझा अनुभव असा आहे की स्त्रियांचा रिस्पेक्ट सगळे करतात. त्यामुळे मला सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण आता कुठलाही त्रास नाही. एक खूप चांगला ग्राहक वर्ग माझ्याशी जुळलेला आहे आणि उद्योग करताना उलट त्यांची सगळ्यांची मदत होते, त्रास होत नाही. खूप छान. आणि हे सगळं मॅनेज करताना मग तुम्ही घरही कसं काय सांभाळता? कारण की दोन्ही करणं म्हणजे एक तारेवरची कसरत असते एका स्त्रीसाठी. तर हे कसं काय शक्य होते? मला रेस्टॉरंटमधून यायला 12 वाजतातच कमीत कमी, झोपायला 12-12:30 वाजतात. सकाळी मुलांची टिफिन बनवायची असतात, धावपळ होते. माझा मुलगाच उठवतो मला आणि मदत करू लागतो. दोन्ही मुलं मदत करतात, त्यामुळे होऊन जातं, सहज होऊन जातं. आणि आता सवय झाली आहे पटपट करायची, लगेच रेस्टॉरंटमध्ये जायची, तिथे गेलं की पुन्हा घरच्यासारखं कामाला सुरुवात करायची. तर ते आता मला सगळं सहज वाटायला लागलंय. अच्छा. मग याशिवाय तुम्हाला आणखी कशाची आवड आहे? मला वेगवेगळ्या डिझाईनचे कपडे शिवायची खूप आवड आहे आणि अगदी कॉलेजच्या वेळेपासून आहे. आताही एखाद वेळेस मला थोडीशी सवड मिळाली की मी स्वतःसाठी एखादा ड्रेस शिवून घेते. खूप छान आहे. म्हणजे कसं, एका स्त्रीला खरंच आहे ती सृजनशील असते, नवीन काहीतरी निर्माण करत असते. मग तुम्ही पदार्थ जे बनवता, भाज्या वगैरे, मग ते स्वतःच्या हाताने बनवता की दुसऱ्या बाया ठेवलेल्या आहेत? नाही, मी स्वतः मसाले करते आणि फोडणी पण मी घालते. मला मदतीला बाया आहेत. अच्छा. आणि पोळ्यांना वगैरे बाया असते? पोळ्यांना बाया आहे, मुलं पण आहे मदतीला, बाया पण आहेत. तुम्हाला स्वयंपाकाची अगदी लहानपणापासून आवड होती का मग? हो, म्हणजे माझं लहानपण, माझे वडील डॉक्टर होते गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, त्यामुळे घरी नोकर चाकर असंच वातावरण होतं. तर खूप काही असं करायला कधी चान्स नाही मिळायचा आणि सतत कंटिन्यू शिक्षण झालं, त्यामुळे असा वेळ पण मिळाला नाही की आपण घरी आहो आणि आता केलं पाहिजे. पण आईला करताना बघायची आणि आई काही केलं की मला चव दाखवायची की हे बघ, ठीक आहे का. तर त्यामुळे मला त्यात ती आवड निर्माण झाली. लग्नाच्या आधी मी असं कधी खूप काही करून बघितलं नाही, पण भाज्या मी करायचे. एखादा छोटासा कार्यक्रम असला घरी की म्हणायचे की नाही आई, भाजी मी करते आज. अच्छा. आणि आई करू द्यायची मला. ती पण हा विचार नाही करायची की अरे कार्यक्रम आहे, लोक येणार आहे आणि चुकेल, असं तिने कधीही म्हटलं नाही. त्यातून माझ्यात तो कॉन्फिडन्स डेव्हलप झाला. तेव्हा तर कधी विचार पण केला नाही की भविष्यात ही जी आवड आहे ही व्यवसायात बदलेल. पण नंतर जेव्हा व्यवसाय निवडीची वेळ आली तेव्हा माझ्या काही मित्रमैत्रिणींसोबत जेव्हा मी चर्चा केली तर त्यांनी पण मला हे सुचवलं की ज्यात आवड आहे त्यात करशील तर तुला त्या कामाचा कधी थकवा जाणवणार नाही आणि ते खूप पुढे जाईल.
मग मी त्या प्रकारे ती निवड केली कामाची. खूप छान. भावनाताई, तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला 15 वर्ष नोकरी केली, तर त्या नोकरीचा अनुभव कसा काय होता? म्हणजे तुम्हाला इकडे यावंसं वाटलं, ती नोकरी सोडून इकडे का बरं यावंसं वाटलं? माझा नोकरीचा अनुभव खूप खूप छान होता आणि मी अगदीच सुरक्षित जागेत नोकरीला होते. कारण माझ्या ज्या बॉस होत्या त्या पण एक स्त्री होत्या आणि त्यांनी मला कधी बॉसिंग केलं नाही. त्यांनी मला कामाचा पूर्ण फ्रीडम दिला की तुम देखो तुम्ही क्या करना है. तर मला असं वाटतं की त्यातून माझा बराच कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आणि मग ते करतानाच मला असं वाटायला लागलं की मी आता सक्षम आहे की मी इतरांना काम देऊ शकते. अच्छा. आणि म्हणून मग मला असं वाटलं की मी जर यातून निघाले तर माझी जागा दुसऱ्या गरजू व्यक्तीला मिळेल ज्याला नोकरीची गरज आहे. आणि मी जर आज या लेवलला पोहोचले की मी इतरांना काम देऊ शकते तर मी नक्कीच माझं काही करायला पाहिजे. आणि म्हणून मग मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. माझं रेझिग्नेशन एक्सेप्ट नाही झालं तर 1 वर्ष अजून काम केलं. आणि त्यानंतर मग मी रिक्वेस्ट केली की आता नाही, मला मोकळं व्हायचंय. मग तुमच्याकडे किती बायका आहेत कामावर? हल्ली माझ्याकडे फक्त 5 बाया आहेत कारण आमची जागा छोटी आहे. आम्ही किरायाच्या जागेत काम करतोय सध्या. जास्ती लोक आम्ही काम नाही करू शकत. किचन छोटं आहे आमचं. पण पुढे आम्ही आणि ह्या व्यवसायाच्या बेसवरच मी एक जागा पण घेतलेली आहे स्वतःची. आणि पुढे आम्ही स्वतःच्या जागेत जेव्हा व्यवसाय सुरू करू, आता कितपर ते साकार होईल मला माहिती नाही, पण एक योजना अशी आहे की फुल्ली विमेन ओरिएंटेड युनिट सुरू करायचे. अच्छा. जेणेकरून स्त्रियांना एक जो समाजामध्ये एक असा समज आहे की रेस्टॉरंटमध्ये काही चांगल्या बाया काम करत नाही असं म्हणतात, किंवा लोक सहज घरचा माणूस बाईला परमिशन देत नाही की जा भाऊ तू कर काम. हो ना. तर मला वाटतं की ही परिस्थिती मला बदलवायची आहे. रेस्टॉरंट पण वुमेन ओरिएंटेड असेल आणि अगदी सेफ बाया तिथे काम करू शकतील की लोकांना असं वाटेल की नाही रेस्टॉरंटमध्येही महिला काम करू शकतात. आणि भावनाताई, तशाही आपल्या बऱ्याच अशा मैत्रिणी असतात की त्यांना बरेच छंद असतात आणि त्यांना छंदाचं व्यवसायात रूपांतर करायचं असते. पण काय होतं की घरच्यांचा सपोर्ट मिळत नाही किंवा कधी त्यांच्याजवळ पैसा उपलब्ध नसतो. तर अशावेळी तुम्ही काय सांगू शकाल त्यांना? मला असं वाटतं ना की प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात, कुठले ना कुठले छंद असतात. कधी कधी या गोष्टीची जाणही नसते की त्या छंदाचं व्यवसायात रूपांतर होऊ शकतं. कारण साधा स्वयंपाकाचा छंद असल्यावर जर आपण रेस्टॉरंट ओपन करू शकतो तर मला वाटतं की छोट्या छोट्या छंदाचंही, कुणाला काही क्राफ्ट करायचं काम असतं, आवड असते, त्यांनी ते जरी केलं. खूप आताची जी परिस्थिती आहे ना, सगळं ग्लोबलाइज झालंय. तुम्ही सहज म्हणजे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत तुमचे प्रॉडक्ट सहज पोहोचवू शकता ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि फंडचा जर विचार केला तर फंड आता पहिलेसारखं कठीण नाही राहिलंय फंड उभं करणं. सरकारच्या भरपूर योजना आहेत की ज्याद्वारे तुम्हाला प्रशिक्षणही मिळतं, मार्गदर्शनही मिळतं आणि लोनच्या माध्यमातून निधी पण उपलब्ध होतो आणि सबसिडाईज निधी उपलब्ध होतो, ज्याचं खूप काही तुम्हाला डोक्याच्या मागे ताण राहत नाही. आणि जर आपण कुणाचा आधार विषय केला तर मला वाटतं की आधाराची फार अपेक्षा करू नये. कारण कुठल्याही पुरुषाला असं वाटतं की नाही मी सक्षम आहे घर चालवायला, काय गरज स्त्रीने काही करण्याची, ही एक साधारण मानसिकता असते. पण त्या स्त्रीने जर स्वतःच्या बेसवर छोटंसं काम घरी सुरू केलं आणि त्याच्यात यश दिसू लागलं तर तो पुरुष पण तिच्या मागे उभा राहतो, निश्चितच राहतो. थोडासा वेळ लागतो. म्हणून स्त्री हे शक्तीचं रूप आहे, तिने विसरू नये आणि स्वतःच्या बेसवर जे काही आवड असेल ते करायला पाहिजे. भावना, ते आज प्रत्येकच जण नोकरीच्या मागे धावतोय, कारण प्रत्येकालाच वाटतंय की नोकरी म्हणजे एक सुरक्षितता असते आपली. आणि तुम्ही नोकरी सोडून व्यवसायाकडे वळलात, कारण तुम्ही थोडीशी वेगळी वाट निवडलीत. तर याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? मला वाटतं की प्रत्येकाला सुरक्षित जीवन जगावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण नोकरी जेव्हा आपण करतो तर ते आपल्यापुरतं असतं. आपण रिटायर्ड झालं की ते सगळं संपून जातं. आपला जो रिस्पेक्ट किंवा जी ओळख त्याला कुठेतरी आळा बसतोच. म्हणजे आपलं व्यापकता कमी होऊन जाते सगळ्या गोष्टींची. पण उद्योगाचं अगदी अपोजिट आहे. आपण जेव्हा एखादा व्यवसाय करतो तर जेवढे वर्ष त्या व्यवसायांमध्ये आपण वेळ देतो तेवढी आपली व्यवसायाची व्यापकता, लोकांशी संबंध हे सगळं वाढतच असतं, कमी होत नाही. त्यातल्या त्यात आपल्या पुढच्या जनरेशनची, आपल्या लेकरांच्या पण जीविकेची व्यवस्था त्यात होऊन जाते. समजा तुमच्या मुलाला किंवा मुलीला नाही नोकरी लागली तर ती तुमचा जो व्यवसाय आहे पिढीजात
त्यालाच ती पुढे जर नेईल तर ती पण अजून कित्येक वेगळ्या पद्धतीने त्याला डेव्हलप करू शकते आणि कित्येकांना त्यात नोकरी देऊ शकते, काम देऊ शकते. हा एक व्यवसायाचा मला प्लस पॉइंट नेहमी वाटत होता आणि त्यामुळे मी व्यवसायाकडे येण्याचा निर्णय घेतला. अगदी अगदी खूप छान. आणि कोणताही व्यवसाय जेव्हा तुम्ही करता ना तर तो व्यवसायच तुम्हाला खूप काही शिकवत असतो. येणारी लोक पण तुम्हाला शिकवतात. आम्ही जेव्हा सुरू केलं ना तेव्हा आम्हाला रेस्टॉरंटच्या सिस्टमचं नॉलेज झिरो होतं. बाकी नॉलेज, कुकिंगचं जरी नॉलेज असलं तरी रेस्टॉरंट सिस्टमचं नॉलेज झिरो होतं. पण आम्हाला ते आमच्या ग्राहकांनी, येणाऱ्या लोकांनी आम्हाला खूप काही शिकवलं. बऱ्याच गोष्टी सांगितल्या की हे असं नाही, असं करायचं. आणि त्यातून मला असं वाटतं ना की आपली जर उभं राहायची इच्छा असेल ना तर आपल्याला सगळीच मदत करतात. शासनाचे काही योजना आहेत त्या तर आपल्या पाठीशी असतातच, पण आपले मित्र मैत्रिणी सगळे आपल्याला हात देतात. आणि पैसा, खूप वेळा असं वाटतं ना की पैसा ही अडचण. मला वाटतं पैसा ही अडचण नाहीच आहे. आपल्याला जे शक्य आहे, आपल्याजवळ जे उपलब्ध आहे त्यातून जरी आपण सुरू केलं ना की हळूहळू मग त्याचं स्वरूप बदलत जातं. आपल्याला जोपर्यंत आपण काही करत नाही तोपर्यंतच अडचणी असतात, पण एकदा का पुढे पाऊल टाकलं ना की सगळ्या अडचणी मागे पडत असतात. खरंच आहे. म्हणजे एकंदरीतच काय की वेगळी वाट जर आपल्याला निवडायची आहे तर हिंमत ठेवणं खूप महत्वाचं आहे. अगदी. आणि स्त्रियांमध्ये हिंमत भरपूर आहे, फक्त ती बाहेर आणण्याची गरज आहे. तर खूप छान भावना ताई. प्रत्येकच स्त्रीमध्ये तुम्ही सांगितलं काही ना काही गुण हे असतात, पण ते तिलाच माहिती नसतात बरेचदा. त्याचा शोध तिनं घ्यायला पाहिजे, त्यासाठी घरच्यांनी तिला सपोर्ट करायला पाहिजे. आणि छंदातून व्यवसायाची निर्मिती ही आपोआप होणारच. आणि त्याचा जर पाठपुरावा केला तर तो व्यवसाय नक्कीच उंचीवर जाणार आहे. तर जाता जाता आणखी काय सांगू शकाल तुम्ही आमच्या मैत्रिणींना की ज्या या व्यवसायामध्ये त्यांना करायची इच्छा आहे व्यवसाय, पण त्या करू शकत नाहीये, तर कुठून सुरुवात करायची, त्यांनी काय करायचं हे सांगा ना. मला वाटतं ना की कुणाला साधी रांगोळी जरी काढता येत असेल तर त्यांनी, आता सगळीकडे छोटे छोटे जरी कार्यक्रम असेल तरी पण कार्यक्रमाचं स्वरूप बदललेलं आहे. सजावट, रांगोळी हे सगळं असतं. तिने जर रांगोळी काढण्याचाही व्यवसाय सुरू केला तर तिला सहज त्या माध्यमातून छोट्या कामापासून मोठ्या कामापर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर छोटे छोटे जेवणाचे ऑर्डर्स घेता येतात. आपल्याला कुकिंगची आवड आहे, नाही आपण मोठ्या प्रमाणात काही करू शकत, पण कुठे बारसाचा कार्यक्रम आहे, काही आहे, तर आपण छोटासा ऑर्डर जरी घेतला, सुरुवात केली तरी आपल्याला त्यातूनच हळूहळू काम वाढवता येतं. आणि स्त्रीमध्ये शक्ती आहे, हिंमत आहे, फक्त ती बाहेर आणण्याची गरज आहे. आणि आपल्याला वाटतं की कुटुंबाने साथ दिला पाहिजे, तर सध्या तरी ती परिस्थिती अजून समाजात आलेली नाहीये की तेवढी जाण पुरुषांमध्ये किंवा घरच्या सासूमध्ये जरी असेल की नाही माझ्या सुनेनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि काही करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की खूप अपेक्षा न करता आपल्याला स्वबळावर जे करता येईल ते आपण जस्ट सुरुवात तर करायला पाहिजे. सुरुवात झाली ना की सगळे मार्ग मोकळे होतात. विरोध करणारे पण तुमच्या पाठीशी उभे राहतात. आणि स्त्रीने हे लक्षात ठेवावं, कोमल है कमजोर नहीं तू, शक्ती का नामी नारी है. तिने स्वतःतलीच शक्ती जागृत करावी. खरंच. आणि खरंच आहे मैत्रिणींनो, सरळ सरळ वाट्या तर सारेच निवडतात, पण जरा वेगळी वाट जर आपण निवडली आणि त्या वाटेने जर गेलो तर नक्कीच आपलं यश आपली वाट बघत असतं, हे निश्चितच. तर भावनाताई, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या एकंदर व्यवसायाविषयी किंवा एकंदर कार्याविषयी तुम्ही खूप छान अशी माहिती आमच्या मैत्रिणींना सांगितली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.